भारत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अल्ताफ शेख कांबोळी यांच्या इथे आपल्याला इंदूरहून दिंडी आली आहे. काय सांगाल, कसं नियोजन आहे या वर्षीचं? दरवर्षी आम्ही येतच असतो. दरवर्षी साहेबांचा असा काही बदल असतो की वारकऱ्यांची आणखी सुविधा वाढली पाहिजे, भोजनाची व्यवस्था चांगली झाली पाहिजे. त्यांची एक तळमळ असते की वर्षातून आपल्या घरी जसं कोणी माहेरला येते मुलगी, तर त्या मुलीला किती आनंद होतो किंवा तिच्या आई बापाला किती आनंद होतो की मुलगी 1 वर्षाने आली. तसं आम्हालाही असा आनंद होतो की आम्ही आमच्या घरी 1 वर्षाने आलोत, पंढरीला भेटायला चाललोय, पांडुरंगाला भेटायला चाललोय. जात असताना आमच्या घरात आल्यासारखं त्यांचंही इतकं प्रेम आहे की तेही आमची आतुरतेने वाट पाहतात. आम्हालाही यांना भेटण्याची इच्छा असते की आपली भोजनाची व्यवस्था इतकी सुंदर करतात, तर दुसरीकडे जाण्यापेक्षा जे 10-15 वर्षापासून आपली सोय करतायत, तर आमचाही उत्साह असतो की त्यांच्याकडे येऊन या ठिकाणी भोजनाचा प्रसाद घ्यावा आणि आनंद घ्यावा. या वर्षी काय बदल? या वर्षी बदल म्हणजे त्यांनी भोजनामध्ये दरवर्षी वेगळं मिष्टान्न असतंय किंवा की आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं तर असतं की, पण त्यांचं असं आहे की मागच्या वर्षी जे आहे या वर्षी त्याच्यात बदल झाला पाहिजे. वारकऱ्यांना नवीन आणखी महाप्रसादामध्ये बदल भेटला पाहिजे, भोजनाची व्यवस्था चांगली झाली पाहिजे. मागील वर्षी किती वारकरी सहभागी झाले होते आणि या वर्षी काय त्यामध्ये वाढ झालेली आहे? हो, मागच्या वर्षी 350 वारकरी होते, या वर्षी 400 वारकरी आहेत. आणि आणखी महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर दिंडी तर आमच्या भागामधली वारकरी याच्यामध्ये 200-300 ऍड होतात आणि असे 600-700 वारकरी आमच्या बरोबर दरवर्षी येतात. एवढ्या सर्वांची भोजनाची व्यवस्था साहेब या ठिकाणी करतात. महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये पाहिजे तर आता सध्या धार्मिक आणि जातीय वातावरण खूप राजकीय लोकांनी दूषित केलेलं आहे. त्या पार्श्वभूमीवर कुठेतरी मुस्लिम समाजाकडून या ठिकाणी आपल्या दिंडीचं स्वागत होतं. काय सांगा? राजकारणी लोक हे स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी हे करतात, पण ज्यांचा भाव आहे, जे जातीभेद करत नाहीयेत की वारकरी आणि मुस्लिम समाज किंवा हिंदू समाज याच्यामध्ये फरक काय? माणूस माणसासारखाच दिसतोय, रक्त सगळ्यांचं एकच आहे, याच्यामध्ये काय बदल आहे? मग का आपण भेद करायचा? तर त्यांच्यामध्ये ही भावना जवळजवळ त्यांनी सांगितलं की त्यांच्या भावापासून 30-35 वर्षापासून पूर्वजांपासून ही परंपरा चालू आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा करमाळ्यामध्ये गणपती उत्सव असेल, त्यांनी त्याचा प्रारंभ केलेला आहे. त्याच्यातही मदत करायची. वारकरी आले, त्यांना नाश्त्याची सोय, पाण्याची सोय, जेवणाची सोय, राहण्याची सोय हे 35 वर्षापासून त्यांच्या पूर्वजांपासून त्यांच्याकडून चालू आहे. मग त्यांच्यामध्ये जरी वरती कुठं बदल होत असेल तर त्यांच्या घरावरती किंवा तुमच्या या करमाळ्यामध्ये कसलाही बदल आम्हाला दरवर्षी येतोय, त्याच्यात वाढच होते पण कमी काही होत नाही. आणखी भाव निर्माण होतोय आणि त्याच्यामध्ये सुधारणा होत आहे. सध्याच्या दूषित राजकारणाविषयी काय सांगा? मी तर सांगितलं, दूषित राजकारण जे ते आपापल्या घराणेशाही, आपापला जो आहे तो विस्तार वाढवायचा आहे. मध्य प्रदेशमध्ये कसं असे ह्या वातावरणाविषयी काय? नाही, आमच्याकडे तसं काही नाही. आमच्या मध्य प्रदेशमध्ये किंवा इंदोर शहरामध्ये आपला जो महाराष्ट्रीयन समाज आहे, 4-5 लाख समाज आहे, त्याच्यामध्ये काय सगळेच मराठी थोडेच आहेत, मुस्लिम आहेत, सर्वच जाती धर्माचे आहेत. पण आम्ही एक असं ठरवलंय की महाराष्ट्रातलं रक्त इथे इंदोरमध्ये कामासाठी गेलेलं आहे, तर तो कुठल्याही जातीचा असो, तो एक आहे. तर एक होऊन आमचा त्या ठिकाणी 4-5 नगरसेवक आहेत, 2 नगर महामंत्री आता या दिंडीमध्ये सेवा करतायत. नगर महामंत्री सुधीरजी कोल्हे, ते सुद्धा सर्वांना घेऊन, त्यांच्यामध्येही त्या वार्डामध्ये मुस्लिम समाज आहे, ते दरवर्षी 2 वेळा पार्षद झाले. आता नगर महामंत्री, तर कशामुळे? तर आम्ही त्या ठिकाणी भेदभाव नाही ठेवला, सर्व जातीमध्ये एकता ठेवलेली. दरवर्षी आपण या ठिकाणी दिंडीचं मोठ्या प्रमाणात स्वागत करताय. या वर्षी या स्वागताचं किती वर्ष? आता वर्ष तर मोजले नाहीत, पण 10-12 वर्ष झाले म्हणायचं. हा, या वर्षी काय नवीन? ह्यांनी यायला वेळ केली माझ्याकडे. आता ही पहिल्यापासून येत मी, ह्यांची सुरू झाली तशी माझ्याकडेच. आता जर मागील वेळेस आपण संकल्प केला की पुढील वर्षी काहीतरी नवीन या ठिकाणी, ह्यावेळेस जरा मिष्टान्न दरवेळेस ही बनवत होते ह्यांचं बटाटे. ह्यावेळेस म्हटलं जरा आमची प्युअर महाराष्ट्रीयन टेस्ट तुम्ही खाऊन बघा कसं आहे. तर ह्यावेळेस जरा झणकेबाज, जरा चपात्या, 1 भाजी जागी 2 भाज्या केल्यात, परत आपला शिरा केलेला आहे, पायनॅपल शिरा, त्या पद्धतीने. मग एक चांगलं मिष्टान्न त्यांना जावं, चांगला प्रसाद जावा आणि त्यांनी आनंदित होऊन मला आशीर्वाद द्यावा. म्हणजे हा माझा स्वार्थ आहे की जास्त आशीर्वादासाठी जास्त मी प्रयत्न करतोय की बाबा
ही जे पांडुरंगाचं दर्शन घ्यायला चाललेत तिथं चुकून माकून माझं बी नाव घेतात बुवा त्याने आमची खूप सेवा केली होय पांडुरंगा व ह्याच्या मनात जे जे काय असेल चांगलं ते त्याला तू दे. 100%. हीच आहे फक्त स्वार्थ किंवा त्याचा आशीर्वाद आम्हाला बी भेटावा. सध्या आता करमाळा तालुक्यातून आणि करमाळा शहरातून मोठ्या प्रमाणात दिंड्या जात आहे आणि ह्या दिंड्या जात असताना कुठेतरी आपल्या ठिकाणी असं परंपरेनंच म्हणावं लागेल. आता इथून पुढे ती नाही सातत्यानं ती परंपरा पुढे राहणार. कायमस्वरूपी काय इथून पुढच्या वर्षीचं काय नियोजन आहे? ह्याच्या पुढल्या वर्षी ह्यांना नियोजन सांगितलं मी की बाबा तुम्ही 500-700 लोक घेऊन येऊ नका, कमीत कमी 1000-1200 तरी घेऊन या. काय 1000-1200 लोक असले म्हणजे जरा कसं भरल्यासारखं होईल. मग एक ते लग्नाचं हॉल आहे ना तीच घेऊन टाकू मस्त पैकी. म्हणजे पुढच्या वेळेस जागा बदलणार. हा जागा बदल म्हणजे त्यांना झोपणे बीप नाही. हे कीर्तन वगैरे हितच होणार, सगळं पूजा हितच होणार, जीव घालणार हित, झोपण्याची सोय समजा जास्त हॉलमध्ये करणार, पंखे बिंके लावून व्यवस्थित. महाराज किती मुक्काम असतात इंदोर वरून या ठिकाणी? आमचे चौंडी अहिल्या मातेची जन्मभूमी चौंडी त्या ठिकाणी सुरुवात होते इंदोरवरून येऊन आणि 5 मुक्काम करत करत पंढरपूरला 5 मुक्काम आणि त्या ठिकाणी 5-6 दिवस राहतो आणि मग द्वादशीला काल्याचं कीर्तन करून तिथून आपल्या महाराष्ट्रातले जे अन्य तीर्थक्षेत्र आहेत, कारण की इंदोरच्या लोकांना वर्षातून एकदा यायला भेटतं म्हणून जाताना आम्ही वेगवेगळे तीर्थक्षेत्र दर्शन करत परत जातो. अन्नदाते वेगवेगळ्या ठिकाणी आपले वाट पाहतात. हो सगळे वाट पाहतात, कारण की त्यांनाही माहिती आहे की वर्षातून एकदाच येत आहेत आणि जे आम्ही महाराष्ट्रातले सगळ्यांचे नाते महाराष्ट्रातच. इंदोरमध्ये जरी राहत असलं तर आमचे पूर्वज महाराष्ट्रातले आहेत म्हणून त्यांना वाटतं की आपलेच हित भाऊ तिकडे गेलेले आहेत तर ते आपल्या घरी परत येत आहेत, ते एक दिवस चांगलं भोजन करून इथून गेले पाहिजे, हा त्यांचा एक भाव आहे.